सकाळ. आज आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 6 निर्देशांक इंडेक्स नंबर या प्रकरणामधील निर्देशांक रचनेच्या पद्धती आज आपण अभ्यासणार आहोत. त्यामधील साधा निर्देशांक ही पद्धत अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी या प्रकरणामधील कोणता भाग आपण अभ्यासलेला आहे ते एकदा आठवून पाहूया. आपण निर्देशांक म्हणजे काय त्याची व्याख्या अभ्यासली, निर्देशांकाची वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. यानंतर निर्देशांकाचे प्रकार अभ्यासले, निर्देशांकाचे अर्थव्यवस्थेतील महत्त्व अभ्यासले, निर्देशांक रचना करण्याच्या पायऱ्या अभ्यासल्या आहेत आणि आज निर्देशांक रचनेच्या पद्धती अभ्यासणार आहोत. चला तर पाहूया निर्देशांक रचनेच्या पद्धती. त्याचे 2 भाग आहेत. अ भाग आहे साधा निर्देशांक आणि ब भाग आहे भारान्वित निर्देशांक. म्हणजे निर्देशांक रचना करताना 2 प्रकारच्या पद्धती आहेत. एक साध्या पद्धतीने आणि दुसरा प्रकार आहे भारान्वित पद्धतीने किंवा भारान्वित निर्देशांक. आपण आता अ भाग साधा निर्देशांक मध्ये कोणकोणते निर्देशांक आहेत ते पाहूया. साधा निर्देशांकामध्ये पहिला प्रकार आहे किंमत निर्देशांक, दुसरा प्रकार आहे संख्यात्मक, त्यालाच दुसरं नाव आहे परिमाण निर्देशांक आणि तिसरा प्रकार आहे मूल्य निर्देशांक. ब भागामध्ये भारान्वित निर्देशांकामध्ये 1 लास्पेयर किंमत निर्देशांक आणि 2 पाश्चेचा किंमत निर्देशांक. आज आपण अ भाग म्हणजे साधा निर्देशांक आणि त्यातले 3 उपप्रकार अभ्यासणार आहोत. ब भाग आपण पुढील लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर आपण आता साधा निर्देशांक पाहूया. या पद्धतीमध्ये प्रत्येक वस्तूला समान महत्त्व दिले जाते. म्हणजे ज्या वस्तूंचा किंमत निर्देशांक काढायचा आहे त्या वस्तू समान महत्त्व किंवा समान दर्जा दिला जातो. निर्देशांक तयार करण्यासाठी ही पद्धत सर्वात सोपी आहे. म्हणून ही पद्धत खालील प्रकारच्या निर्देशांकासाठी वापरली जाते. आता कोणकोणते आहेत ते पाहूया आपण. 1 किंमत निर्देशांक, 2 संख्यात्मक निर्देशांक आणि 3 मूल्य निर्देशांक इत्यादी. आता या 3 निर्देशांकांना निर्देशांकाचे प्रकार म्हणतात. निर्देशांकाचे प्रकार 4 आहेत. किंमत, संख्यात्मक आणि मूल्य निर्देशांक 3 इथे दिलेले आहेत. आणि चौथा प्रकार जो आपण अभ्यासलेला होता विशिष्ट हेतू निर्देशांक तो इथे नाहीये. म्हणजे साधा निर्देशांक काढताना या 3 पद्धतीने काढला जातो. आता या निर्देशांकाचं मापन कसं करायचं ते आपण क्रमाक्रमाने पाहूया. नंबर 1 किंमत निर्देशांक. पहा इथे सूत्र दिलेलं आहे. किंमत निर्देशांकाला इंग्रजीमध्ये म्हणतात प्राइस इंडेक्स नंबर. म्हणून P हे सांकेतिक लिपी चिन्ह घेतलेलं आहे. P01 बरोबर. मी वाचताना तुम्हाला मार्किंग करून दाखवते. इथे P01 बरोबर अंशस्थानी घेतलेलं आहे समेशन P1. आता समेशन जे ई अक्षर आहे इंग्रजी सारखं त्या चिन्हाला समेशन म्हणतात. समेशन म्हणजे बेरीज. छेद घेतलेला आहे समेशन P0 गुणिले 100. आता या लिपी चिन्हांचा अर्थ तर आपण समजावून घेऊया. पण इथे जे 100 दाखवलेले आहेत ते आहेत मूळ वर्षाचा निर्देशांक 100 मानला जातो. हे गृहीतक आठवा. आणि इथे समेशन P1 आणि समेशन P0 काय आहे ते आपण आता पाहूया. पहा की समेशन P1 म्हणजे चालू वर्षातील किमतीची एकूण बेरीज. ती आहे अंशस्थानी. हे लक्षात आलंय? अंशस्थानी. आणि समेशन P0 छेदस्थानी आहे
मूळ वर्षातील किमतीची एकूण बेरीज. आता इथे चालू वर्ष आणि मूळ वर्ष 2 वर्षातल्या किमती घेतलेल्या आहेत आणि त्यांची बेरीज करायची आहे. पण मांडणी करताना चालू वर्ष जे आहे ते अंशस्थानी येणार आहे आणि छेदस्थानी येणार आहे मूळ वर्ष, हे लक्षात ठेवा. आणि त्याला 100 गुणिले याचं गुणोत्तर काढलं की किंमत निर्देशांक मिळेल. मग आता आपण इथे एक उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण पहा, काय घेतलंय? साध्या पद्धतीचा वापर करून किंमत निर्देशांकाची रचना करा. आता यासाठी आपल्याला टप्पे किंवा स्टेज, पायऱ्या दिलेल्या आहेत. कोणकोणत्या पायऱ्या वापरायच्या? तर पहिली पायरी सांगितलेली आहे समेशन P0 हे काढायचंय. पण कसं काढायचंय? मिळवण्यासाठी मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतीची बेरीज करा. म्हणजे समेशन P0 आपल्याला मिळेल. आता क्रमांक 2ची पायरी दिलेली आहे समेशन P1. कसं काढायचं आहे? समेशन P1 मिळवण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंच्या चालू वर्षातील किमतीची बेरीज करायची. आता इथे लक्षात ठेवा, एक मूळ वर्षातील किमतीची बेरीज आणि दुसरं चालू वर्षातील किमतीची बेरीज. आणि सूत्र वापरायचं आहे हे जे वरती सूत्र दिलेलं आहे तेच सूत्र आहे हे. अशा प्रकारे या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला गणित सोडवायचं आहे किंवा तक्त्याच्या सहाय्याने आपण संख्या टाकून गुणोत्तर काढूया. आपण पाहूया, आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. एका रकान्यामध्ये वस्तू दिलेल्या आहेत अ, ब, क, ड. मार्किंग करूया आपण. वस्तू आहेत अ, ब, क, ड. दुसऱ्या रकान्यामध्ये 2010 साल हे मूळ वर्ष मानलेलं आहे, त्याला म्हणायचं P0 आणि ते रुपयामध्ये किमती दर्शवलेले आहेत 2010च्या वस्तू अ, ब, क, ड. आणि आत्ताच चालू वर्ष 2015 आहे असं समजायचं. उदाहरण काल्पनिक आहे म्हणून. आणि 2015 मध्ये हे चालू वर्ष समजायचं म्हणजे P1 म्हणजे चालू वर्ष. त्या रुपयामध्ये किमती दर्शवल्यात. आता पाहूया आपण. अ वस्तूची किंमत 2010 मध्ये 20 रुपये होती, 2015 मध्ये 30 झाली. ब वस्तूची किंमत 2010 मध्ये 60 रुपये होती, ती 2015 मध्ये 80 झाली. क वस्तूची किंमत 2010 मध्ये 100 होती, 15 मध्ये 130 झाली. ड वस्तूची किंमत 2010 मध्ये 40 होती, 2015 मध्ये ती 60 झाली. आता या माहितीवरून आपल्याला यांची बेरीज करायची. म्हणजे मग आपल्याला काय मिळेल? समेशन P0 आणि समेशन P1 मिळेल. मग आपण 20, 60, 100 आणि 40 ची बेरीज केली तर येणार आहे 220. ही झाली समेशन P0 बरोबर 220. म्हणजे मूळ वर्षातली किंमत आली 220 रुपये. आता 2015 मध्ये 30, 80, 130, 60 याची बेरीज केल्यास येणार आहे 300. मग ही झाली चालू वर्षातील 300 किंमत. आता आपल्याला काय करायचं आहे? आपण समेशन P0 मिळालंय, P1 मिळालेलं आहे. आता आपल्याला सूत्रामध्ये या किमती टाकायच्या आहेत. चला तर आपण आता सूत्रामध्ये किमती टाकूया. किंमत निर्देशांक P01 बरोबर समेशन P1 छेद समेशन P0 गुणिले 100. पहा, मग आपण आता किमती टाकूया सूत्रामध्ये दिलेल्या. अंशस्थानी समेशन P1 इथे किती आहे? P1 ची किंमत 300, इथे 300 लिहिली आपण. छेद किती आहे? समेशन P0 इथे आहे 220, इथे लिहिलं आपण 220 आणि हे गुणिले 100. हे गुणोत्तर जर सोडवलं तर उत्तर येणार आहे P01 बरोबर 136.336 किंवा 36. अशा प्रकारे किंमत निर्देशांक काढता येतो. परीक्षेमध्ये तुम्हाला असा तक्ता दिला जाईल, त्यावरून किंमत निर्देशांक काढायला सांगितला जाईल. किंवा संकल्पना स्पष्ट करा किंवा थोडक्यात उत्तरे लिहामध्ये हा प्रश्न जाईल किंवा फरक स्पष्ट करा मध्ये. आले लक्षात? चला तर आता आपण पुढची पायरी किंवा दुसरा निर्देशांक अभ्यासूया. संख्यात्मक निर्देशांक, त्याला नाव आहे परिमाण निर्देशांक. संख्यात्मक निर्देशांकाला इंग्रजीमध्ये म्हणायचं क्वांटिटी इंडेक्स, क्वांटिटी इंडेक्स नंबर. संख्यात्मक
किंवा परिमाण निर्देशांक, आता त्याचं सांकेतिक अक्षर घेतलेलं आहे क्यू. जसं किंमत निर्देशांकामध्ये घेतलेलं होतं पी, तसं संख्यात्मक मध्ये घेतलेलं आहे क्यू. पहा, Q1 बरोबर सूत्र दिलेलं आहे समेशन Q1 छेद समेशन Q0 गुणिले 100. 100 हा मूळ वर्षाचा पायाभूत निर्देशांक मानलेला आहे गृहीत म्हणून. तो सूत्र मागच्या सारखंच आहे, फक्त इथे अक्षर बदललेलं आहे क्यू. आता इथे पाहूया आपण की त्या सूत्राचं आपण विश्लेषण घेऊया. आता मागच्या सूत्रामध्ये पी होता, इथे फक्त क्यू आहे. विश्लेषण तेच आहे की समेशन Q1 म्हणजे काय, तर चालू वर्षातील नगसंख्येची एकूण बेरीज, ती घेतलेली आहे अंशस्थानी. नंतर छेदस्थानी आहे समेशन Q0 मूळ वर्षातील एकूण नगसंख्येची बेरीज, ती घेतलेली आहे छेदस्थानी आणि गुणिले 100. आलं लक्षात? सूत्र मागच्या सारखंच आहे, फक्त पीच्या ऐवजी क्यू घेतलंय. आणि मग आता इथे आपण काय करणार आहोत, उदाहरण सोडवूया. साध्या पद्धतीचा वापर करून संख्यात्मक निर्देशांकाची रचना करा. मागची रचना जशी केली तशीच आहे. आता इथे टप्पे सांगितलेले आहेत आपल्याला, आपण पाहूया. पहिला टप्पा काय सांगितलेला आहे, तर समेशन Q1 मिळवण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंच्या चालू वर्षातील नगसंख्येची बेरीज करा. आता चालू वर्ष जे आहे त्याची बेरीज करायची. आणि दुसरी पायरी काय दिलेली आहे, तर समेशन Q0 मिळवण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंच्या मूळ वर्षातील नगसंख्यांची बेरीज करा. आपण ती बेरीज करणार आहोत. आता इथे पुन्हा लक्ष द्यायचं आहे, अंशस्थानी घेतलेलं आहे चालू वर्ष आणि छेदस्थानी घेतलेलं आहे मूळ वर्ष. हे लक्षात ठेवायचं, मागच्या गणितातही तसंच होतं. आता पाहूया आपण कशा प्रकारे आपण तक्त्यावरून उदाहरण सोडवू शकतो. आता इथे आकृतीमध्ये रकाने दिलेले आहेत, त्या रकान्यांच्या मध्ये वस्तू नंतर साल दिलेला आहे आणि त्याची तुलना करायची. वस्तू दिलेल्या आहेत अ ब क ड 2000 मधील वस्तूंची संख्या. आता 2000 साल मागचं 2000चं वर्ष घेतलेलं आहे मूळ वर्ष. इथे रुपयामध्ये किंमत दिलेली आहे, क्वांटिटी दिलेली आहे, इथे पैसे नाही आहेत. आता हे लक्षात घ्या, संख्या दिलेल्या आहेत क्वांटिटी मूळ वर्षामध्ये. नंतर 2001 मध्ये त्या वस्तूंची संख्या घेतलेली आहे, चालू वर्षातील संख्या घेतलेली, इथे किंमत नाही आहे. पुन्हा लक्षात घ्या, क्वांटिटी प्रमाण. अ वस्तू किती होत्या मूळ वर्षामध्ये, क्वांटिटी 30. 2000 सालामध्ये वस्तूंची संख्या किती होती, 30. ती संख्या झालेली आहे 2001 मध्ये 45. एका वर्षाच्या फरकानेच घेतलेला आहे प्रमाण इथे. दुसऱ्या वस्तूची संख्या 2000 मध्ये 55 होती, 2001 मध्ये 70 झाली. क वस्तूची संख्या 2000 मध्ये 90 होती, ती 2001 मध्ये 105 झाली. ड वस्तूची संख्या 2000 मध्ये 35 होती, ती 2001 मध्ये 60 झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, यांची बेरीज करायची. समेशन Q0 आपण ही बेरीज केली, 30 55 90 आणि 35 ची बेरीज होते 210. त्याप्रमाणेच 45 70 105 60 ची बेरीज केली, ती झाली 280. आपल्याला जे या सूत्रामध्ये दाखवलेलं आहे सांकेतिक लिपीचिन्ह, त्याचं उत्तर मिळालेलं आहे. मग Q01 बरोबर अंशस्थानी लिहायचं समेशन Q1 ते 280 प्रमाण आपण इथे लिहिणार आहोत. नंतर छेदस्थानी लिहायचं आहे समेशन Q0, ते प्रमाण आपण छेदस्थानी 210 हे प्रमाण लिहिणार, गुणिले 100 बरोबर येते 133.33. म्हणून संख्यात्मक निर्देशांक येतो 133.33. अशा प्रकारे संख्यात्मक निर्देशांक काढता येतो. आता आपण तिसरा शेवटचा प्रकार पाहूया, मूल्य निर्देशांक. आता याचं सूत्र दिलेलं आहे मूल्य. मूल्य म्हणजे व्हॅल्यू. व्हॅल्यू हे लक्षात ठेवायचं, व्हॅल्यू इंडेक्स नंबर. म्हणून व्ही हे सांकेतिक अक्षर घेतलेलं आहे. इथे पहा, व्ही हे सांकेतिक अक्षर घेतलंय. V01 बरोबर इथे पहा सूत्र समेशन P1 Q1. आता या दोन
सांकेतिक लिपी चिन्हांच्या मध्ये गुणिले चिन्ह असतं, हे लक्षात घ्यायचे. दोन चलांच्या मध्ये गुणिले चिन्ह. छेद आहे समेशन P0 P1 गुणिले 100. 100 हा पायाभूत वर्षाचा निर्देशांक मानलेला आहे. सांकेतिक लिपी चिन्हांचं आपण विश्लेषण पाहूया. समेशन P1 Q1 म्हणजे काय, तर चालू वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत आणि त्यांची संख्येचा गुणाकार करायचा आणि त्याची बेरीज करायची आहे. चालू वर्षातील वेगळ्या संख्या त्याची किंमत आणि गुणाकाराची बेरीज करायची. समेशन P0 आणि Q0 म्हणजे काय, तर मूळ वर्षातील वेगवेगळ्या वस्तूंची किंमत व संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज. आता इथे आपल्याला तिसरं उदाहरण सोडवायचं आहे. साध्या पद्धतीचा वापर करून मूल्य निर्देशांकाची रचना करा. त्यासाठी टप्पे दिलेले आहेत. पहिला टप्पा, मूळ वर्षातील वस्तूची किंमत व संख्या यांचा गुणाकार करून P0 Q0 काढायची, त्यांची बेरीज करून समेशन P0 Q0 काढायचं. दुसरी स्टेप आहे चालू वर्षातील वस्तूची किंमत व संख्या यांचा गुणाकार करायचा, P1 Q1 काढायचा आहे, त्यांची बेरीज करून समेशन P1 Q1 मिळेल. आणि मग हे सूत्र वापरायचं, जे वरती दिलेलं होतं तेच सूत्र आहे मूल्य निर्देशांकाचं. V01 बरोबर अंशस्थानी समेशन P1 Q1 छेद समेशन P0 Q0 गुणिले 100 हे सूत्र. आता इथे पण अंशस्थानी घेतलेली आहे चालू वर्ष आणि छेदस्थानी घेतलेलं आहे मूळ वर्ष, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आता आपण तक्त्याच्या सहाय्याने गुणोत्तर काढूया. पहा, इथे मूळ वर्ष दिलेलं आहे, वस्तूंच्या किमती दिलेल्या आहेत, त्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि चालू वर्षातला पण दिलेला आहे. पाहूया आपण आता मूळ वर्षामध्ये काय काय दिलंय. वस्तू दिलेल्या आहेत प प फ ब भ आणि P0 Q0 आणि दोन्हींची बेरीज करून दिलेली आहे. P0 किती होती 5, मग दोन्हीचा गुणाकार केलाय 5 चोक 20. नंतर P0 10 यांचा गुणाकार केला, तिथे आलेला आहे 30, 10 त्रिक 30, इथे 15 दुने 30, 20 एक 20 आणि मग ह्यांची बेरीज केलेली आहे 20 30 30 आणि 20, त्याची आलेली आहे 100. म्हणजे समेशन P0 Q0 किती आलं 100. आता चालू वर्षाकडे जाऊया आपण. चालू वर्षामध्ये P1 व्हॅल्यू दिलेली आहे 20 20 30 40 50. आता या दोन्हींचा गुणाकार करायचा आहे. 20 आणि 10चा गुणाकार केला 200, 30 आणि 8चा गुणाकार केलेला आहे 240, 40 आणि 6चा गुणाकार केलेला आहे 240, 50 आणि 4चा गुणाकार केलेला आहे 200. या सर्वांची बेरीज केल्यास 280 उत्तर मिळेल समेशन P1 Q1 एवढं मिळालं. आता आपण हे सगळं सूत्रामध्ये किमती टाकणार आहोत. सूत्रामध्ये आपण किमती टाकूया. सूत्रामध्ये आपण या किमती टाकूया. सूत्र दिलेलं आहे मूल्य निर्देशांकाचं V01 बरोबर समेशन P1 Q1 छेद समेशन P0 Q0 गुणिले 100. आता समेशन P1 Q1 म्हणजे चालू वर्षातलं जे मूल्य आहे 880 ते घेतले अंशस्थानी, छेदस्थानी मूळ वर्षातलं जे आहे 100 P0 Q0 ते छेदस्थानी घेतले आणि हे गुणिले 100. हेच गुणोत्तर सोडवल्यास उत्तर येणार आहे 880. म्हणजे मूल्य निर्देशांक आलेला आहे 880. अशा प्रकारे आपण तीनही निर्देशांकाचं मूल्य उदाहरणाच्या सहाय्याने काढलेलं आहे. हे तीनही मुद्दे आहेत. एकमेकांच्यात फरक स्पष्ट करा, संकल्पना स्पष्ट करा आणि अशा प्रकारे तक्ता देऊन त्यावरून गणित सोडवण्यासाठी गुणोत्तर काढण्यासाठी सुद्धा येऊ शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तसेच व्हिडिओ
मध्ये तुम्हाला आणखी काही माहिती हवी आहे, तुमच्या शंका अडीअडचणी कमेंट करा, त्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ लिंक पाठवा आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.